लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला सर्वात आधी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे दिवस खूप चांगले जावं। आणि आज मी तुमच्यासाठी एक खास म्हणजे बनवणार आहे, ते म्हणजे आहे नाश्त्यासाठी आणि तुम्ही असंही खाऊ शकतात, ते म्हणजे आहे नानकटाई। तर खूप वेळा असं होतं की काय काय रोज रोज तेच तेच खायचं, जास्त करून माझ्या मुलीबद्दल तर तिने कधी नानकटाई खाल्ली नाहीये, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी खास आज मी नानकटाई बनवणार आहे। तर आपण बघूया नानकटाईसाठी मी काय काय घेतलं आहे ते। तर नानकटाईसाठी मी घेतला आहे, इथे घेतला आहे 1 वाटी मैदा, अर्धा वाटी तूप, अर्धा पिठी साखर आहे, हे अर्धा पिठी साखर आहे, इथे आहे 2 चमचा बेसन आणि इथे आहे चिमूटभर खायचा सोडा। तर आधी आता आपण हे तूप घेऊया। तर हे तूप आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा रंग बदलत नाही। तर हे आता आपण हाताने फेटतो आहे। जर का तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर इलेक्ट्रिक बीटरनी लवकर होणार आणि हाताने थोडा वेळ जातो। आणि हे तूप तुम्हाला गरम करून घ्यायचं नाहीये, म्हणजे पातळ करून घ्यायचं नाही, जसं आहे तसाच तूप घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। तर ह्याचा कलर चेंज होत चालला आहे, ह्याला अजून आपल्याला फेटायचं आहे। आता आपलं हे चांगल्यापैकी फेटून झालेलं आहे तूप। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। ह्या ज्या सगळ्या गुठळ्या असतात ना पिठी साखरचे खडे, ते असे तोडून घ्यायचे हाताने, किंवा तुम्ही आधी छानून पण ते घेऊ शकतात पिठी साखर गाळणीने। हे सुद्धा छान पैकी फेटून घ्यायचं आहे पिठी साखर आणि ते तूप, जेणेकरून कुठे कुठे खडे राहिले असतील तर ते सुद्धा मोडून निघतील। आता मी ह्याच्यामध्ये मैदा घालणार आहे। त्यानंतर बेसन घेतलं होतं ते बेसन टाकणार आहे।
आणि असं थोडंसं 2 पिंच खायचा सोडा, जेणेकरून छान फुलतात सुद्धा आणि त्याला रंगही छान येतो। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी किंवा काही हे करायचं नाही, आपल्याला ह्या तुपामध्येच छानसं हे मळून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता की छानसा हा डो आपला बनलेला आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करूया। तर आधी सर्वात आधी जे उरलेलं जे वाटीला आपल्याला तूप होतं, तर ते मी हे तूप ह्या प्लेटला लावलेलं आहे। तर आता आपल्याला मी हे चम्मच घेतला आहे, आपल्याला हे गोल बनवायला आपल्याला बरं पडेल म्हणून। तर मी ह्या चम्मचच्या मापाने हे गोल घेते आहे नानकटाईसाठी। आणि मी हलकासा असा त्याला प्रेस केला आहे, असं हलका आपण गोल करून हलकासा असं दाबायचं त्याला। आणि ही जी प्लेट आहे याला प्लेटला मी तूप लावलं आहे। आपल्याकडे जर बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही, आपण प्लेटला तूप लावून ह्याला ग्रीस करून घेऊया। आता मी हे एक एक असं हे ह्या इथे ठेवणार आहे प्लेटवरती। आणि तुम्हाला जेवढा मोठा आकार हवा असेल, छोटा मोठा, तेवढा आकाराचा तुम्ही गोल करू शकतात। आणि हे ठेवत्या वेळी लांब लांब अंतरावर ठेवायचं आहे, कारण नंतर ते जेव्हा आपण प्री हीटला ठेवणार आहे तर आपल्याला ते फुलतं, त्याच्यासाठी आपल्याला ते लांब लांब आकारात ठेवायचं जेणेकरून ते चिटकू नये। तर आता मी हे सगळं करून घेणार आहे आणि अशा प्रकारे माझी मोठी मुलगी उठलेली आहे। श्रावणी तिचं नाव आहे आणि तिचा आवाज ऐकला ना तुम्ही, काय करते तू। तर हे असं प्रेस करायचं आहे। तर ही आहे माझी मुलगी श्रावणी। श्रावणी हाय बोला। हाय। हा, आता ती उठली आहे झोपेतून, आता ती मला हेल्प करणार आहे है ना। हो, तर तिला सुद्धा गोल करायचं आहे की नाही, तिला सुद्धा नानकट काय बनवतोय आपण, नानकट आहे काय। हा, तुझ्यासाठी स्पेशल खाऊ बनवतोय, तू नाही खाल्ला ना कधी। हा, मग तुझ्यासाठी बनवतोय। हा, हा, तर अशा प्रकारे मी हे असे नानखटाईचे गोळे बनवून ठेवलेले। आता आपल्याला ह्याला बेक करायला ठेवायचं, तर मी आता कढईमध्ये ठेवणार आहे। तर ही कढई आहे, त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवला आहे, ह्याला बारीक गॅसवरती मी आधी गरम करून घेतला आहे। तर आपल्याला ही जी प्लेट आहे, जी ग्रीस करून आपण नानखटाईचं ठेवलं, ते आपल्याला ठेवायचं आहे। आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून जवळजवळ 20 मिनिटं तरी ह्याला आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे। तर मी ही अशी प्लेट ठेवली आहे ह्याच्यावरती। तर आता आपण 20 मिनिटांनंतर बघू की कसं होतं आहे ते। तर आता हे तुम्ही बघू शकता, ह्याला छानसा कलर आलेला आहे आणि हे छान झालंय, पण ह्याला थंड व्हायचंय। थंड झाल्याशिवाय हे काढू नका, तर त्याला थोडंसं थंड होऊ द्या आणि मगच हे आपण सर्व करूया। तोपर्यंत हे सगळे मी डिश बनवलेले आहेत, ह्याला डिझाईन पाडले ते होतं ते मी प्लेन केलं होतं, आता हे आहे याला डिझाईन केली आहे जेणेकरून एक वेगळा लुक याला। पण हे सिंपल ठेवलं मी, ह्याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे। तर आता आपण हे सुद्धा प्रीहीटला ठेवूया आणि सर्वात आधी
तर हे माझ्या मुलीनी केलं आहे, श्रावणीनी. हो ना शाहू? हा, तर हे श्रावणीनी केलेलं आहे. हा, तर हे इथे श्रावणीने केलेलं आहे की नाही? हा, आता हे श्रावणी खाऊन आपल्याला सांगणार आहे की नाही? हा, तर आता आपण दुसरी बॅच सुद्धा कढईमध्ये ठेवलेली आहे. आता आम्ही आलो आहोत हॉलमध्ये, है ना? कारण किचन मध्ये खूप गरम होत होतं, है ना? तर आता आपण हे हळूहळू आपण हे बिस्किट काढू, है ना? आधी आपल्याला काढू तर दे बिस्किटला. हे बघू शकता, ह्याचा कलर मस्त ब्राऊन आलेला आहे. एवढंच आहे की ह्याला आपण बटर पेपर नाही लावल्यामुळे हे थोडंसं काढायला कटिंग आहे, पण छान कलर आलाय बघा मागून सुद्धा. आणि असं हे करून श्रावणी पण दाखवते बघा. तर हे आता श्रावणी खाऊन दाखव, खा. कसं आहे? छान आहे? छान आहे ना? खाऊ, खा खा खा. बघा हे तोडून सुद्धा दाखवते. मस्त असं खुसखुशीत झालेत आणि खायला खूप छान लागत आहे. तू पण खा, मी पण खाते. तर तुम्ही सुद्धा या खायला. नानकट आहे आणि जरूर नाही की दिवाळीलाच बनवायला पाहिजे. आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण खाऊ शकतो काही बनवून. खरंच खूप छान झालं आहे. खरंच खूप छान झालं आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चलो, लाईव्ह विथ श्रावणीला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय. कसं ना.